निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच 2024-25 मराठी माध्यमाकरिता प्राप्त झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये म्हणजेच नगरपालिका, जिल्हा परिषद या शाळांमध्ये, नगर परिषद अशा शाळांमध्ये हा संच प्राप्त झालेला आहे। अशी मोठी पेटी आणि या पेटीमध्ये असणारं हे सुंदर असं साहित्य आहे ते आपण आता पाहणार आहोत। तर विद्यार्थ्यांना निपुण बनवण्याकरिता आपल्या प्राथमिक स्वरूपामध्ये या पेटीमध्ये आपण काय काय आहे ते पाहणार आहोत। तर आता या पेटीमध्ये सुंदर असं साहित्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकता तर चौकोनाचे प्रकार आहेत। तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, निपुण भारत अभियान आणि समग्र शिक्षा अभियान यामार्फत आपल्याला हे सुंदर असं साहित्य प्राप्त झालेलं आहे। त्याचे पॅकिंग अतिशय सुंदर आहे आणि उत्कृष्ट असं साहित्य बालकांना उपलब्ध झालेलं आहे। चौकस वृत्तीनं ही पाहणारी आमची मुलं आहेत। तर हे आहे चौकोनाचे प्रकार। मोठ्या वर्गांसाठी आपल्याला हे साहित्य वापरता येतं। त्याचबरोबर इथं एक पेन दिलेला आहे इरेज करण्यासाठी, रबर, त्याचबरोबर रंग दिलेला आहे, त्याचबरोबर हा ब्रश देखील दिलेला आहे। बाजूला साहित्य तुमची पुस्तक बाजूला करा। त्याचबरोबर या ठिकाणी एक कार्ड दिलेला आहे। तर हे व्हिडिओ पेनड्राईव्ह यामध्ये आहे आणि तर ते देखील आपल्याला इथं प्राप्त झालेलं आहे आणि हा पेनड्राईव्ह सुद्धा आपल्याला यासाठी उपयुक्त ठरतो। त्याचबरोबर निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संचाबरोबर मराठी माध्यमासाठी ही मार्गदर्शक पुस्तिका आपल्याला प्राप्त झालेली आहे। या पुस्तिकेच्या आधारे आपण या साहित्याचा उपयोग आणि वापर करणार आहोत। तिथं पाहू शकता आता चौकोनाचे प्रकार दिलेले आहेत आणि त्यामध्ये असणारं साहित्य शिक्षकांनी कसं हाताळायला पाहिजे, त्याचे संख्या किती आहे, उद्दिष्टे काय आहेत, कृती काय आहे, ते सर्व आपल्याला या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर गणितीय गाडी, वाचन पाटी, विणकामासाठी देखील साहित्य देण्यात आलेलं आहे। प्रश्न विचारतो उत्तर सांगा साठी सोपी कृती आणि साहित्य दिलेलं आहे। सममिती आकृती यासाठी देखील साहित्य देण्यात आलेले आहे। विद्यार्थ्यांना आवडतील अशा आकर्षक अशा रंगसंगती आणि रचना करण्यासाठी सुंदर असं हे पुस्तक आपल्याला प्राप्त झालेलं आहे, जेणेकरून शिक्षकांना हाताळण्यासाठी अतिशय उपयुक्त असं साहित्य आणि हे पुस्तक असणार आहे। गणितीय क्रिया त्याचबरोबर वाचन लेखन यासाठी आपल्याला हे साहित्य उपयुक्त ठरणार आहे। इथं वाचन पाटी आहे ते आपण खोलणार आहोत। एक संच दिलेला आहे आणि वाचन तर हे साहित्य आपल्याला विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा आपल्याला संख्या ओळख, सम, विषम, वर्गमूळ यासाठी हे साहित्य देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आकृतिबंध नावाचा एक संच दिलेला आहे। या माध्यमातून आपण गणिती क्रियांचा सराव घेणार आहोत, आकृतिबंधांचा सराव घेणार आहोत। तर या ठिकाणी देखील विणकामाचं साहित्य दिलेलं आहे। तर विणकामाच्या साहित्यातून विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित आपण कृती घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी देखील बेरजेची कहाणीसाठी स्टोरी ऑफ ॲडिशन एक संच देण्यात आलेला आहे। मराठी माध्यमासाठी अंकांचे दृढीकरण बेरजेची कहाणीकरिता आपल्याला एक या ठिकाणी पट्टी दिलेली आहे, त्याद्वारे आपण बेरीज क्रिया विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगू शकतो। त्याचबरोबर इथं सुद्धा भरपूर साहित्य आहे, ते आपण सविस्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थ्यांच्या कृती घेताना आपण व्हिडिओ करणार आहोत आणि घेतलेल्या कृती आपण अपलोड देखील करणार आहोत। या ठिकाणी देखील 1 ते 10 अंकावरील क्रिया संच दिलेला आहे, भौमितिक कृत्या दिलेल्या आहेत, ऋण धन, गणितीय कोडे,
त्याचबरोबर कोनपट्टी अशा सुंदर अशा कृती विद्यार्थ्यांना या पेटीमध्ये देण्यात आलेल्या आहेत, बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहे. अतिशय सुंदर असं पॅकिंग आणि विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी मजबूत असं साहित्य आपल्याला निपुण भारत या पेटीमध्ये देण्यात आलेलं आहे. तर अतिशय उपयुक्त सुद्धा. आता इथं प्रश्न विचारतो, उत्तर सांगा. तास एक संच दिलेला आहे मराठी माध्यमाकरिता. आपण तो खोलून देखील पाहणार आहोत. कोण बोलतंय? गुणाकार भागाकार पाटी या ठिकाणी दिलेली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं गुणाकार भागाकार क्रिया दृढीकरण आपण करणार आहोत. तर या ठिकाणी सममितीय आकृत्यांसाठी रंगीत संगीत अशा आकार दिलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आवडतील अशा कृती करण्यासाठी हा संच दिलेला आहे. त्याचा वापर आपण विद्यार्थ्यांसाठी देखील करणार आहोत. इंग्रजी महिना चक्र विद्यार्थ्यांसाठी महिना चक्र म्हणजे जानेवारी फेब्रुवारी, त्याचबरोबर चैत्र वैशाख आणि हा संच जे आहे इंग्रजी महिन्याचा चक्र, तर या बॉक्समध्ये आहे. ते आपण खोलून सविस्तर आपण तो कसा वापर करावा, हाताळायचा कसा, तो आपण घेणार आहोत. त्याचबरोबर इथं देखील एक पेटीमध्ये साहित्य आहे, मराठी महिना चक्र. आता मराठी महिने ते इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी, त्याचबरोबर चैत्र वैशाखसाठी सुद्धा संच दिलेला आहे. आणि पूरक खेळ सुद्धा त्या माध्यमातून आपण खोलू नको बाळा, राहू दे, तर देण्यात आलेला आहे. तर इथं देखील एक साहित्य आहे, कोन, त्रिकोण व बाजू यासाठी या संचामध्ये एक संच आहे आणि त्या संचामध्ये हे साहित्य देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इथं देखील आता मोठा बॉक्स एक आहे, छोटा एक आहे. तर कोण धरतंय रे? जरा मोबाईल धरा 2 मिनिटं. हां धरस, फ्लॅशवर बोट येईल. हां तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर विद्यार्थ्यांसाठी हा एक टॉय सेट आहे, खेळणी वगैरे आहेत. त्यामध्ये टॉय सेट म्हणजे अभ्यासात डाय संच आहे. तर या डाय संचाच्या सोंगट्यांचा खेळ यामध्ये देण्यात आलेला आहे. तर त्या माध्यमातून आपण गणित क्रियांसाठी सराव आपण त्या माध्यमातून घेणार आहोत. आता इथं एक खूप असा हेवी एक बॉक्स देण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये काय साहित्य आहे ते आपण थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. तर हे मोठं साहित्य आहे, तर त्याचा वापर सुद्धा आपण यासाठी करणार आहोत. तर इथं पण गणित गाडी आपल्याला पुस्तिकेमध्ये ती पुस्तिका आहे, त्या पुस्तिकेमध्ये गणिताची गाडी म्हणजे अंक आहेत, अंकात आणि अक्षरात त्या गाडीमध्ये कोणकोणत्या क्रिया आपण घेणार आहोत. त्यात आपल्याला 101 पीस यामध्ये आहेत. तर हे पीस गणितीय गाडीमध्ये असणार आहेत. विद्यार्थ्यांना खेळायला आवडतं. खेळाच्या माध्यमातून ह्या संख्यांचं आणि अंकांचं गणितीय दृढीकरण आपण करणार आहोत. त्याचबरोबर इथं देखील एक बॉक्स आहे, भाषेची गाडी. आता यामध्ये देखील बघा ऊसाची त्याचबरोबर आहे, आपण खोलून बघणार आहोत, साहित्य वर्गामध्ये वापरणार आहोत. आणि हे विद्यार्थ्यांना निपुण म्हणजे विद्यार्थ्यांना वाचन लेखन त्याचबरोबर गणितीय क्रिया बेसिक क्रिया विद्यार्थ्यांना वाचायला आणि लिहायला अवघड जाणार नाहीत. जे अभ्यासात मागे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या साहित्याचा वापर आपण करणार आहोत. त्याचबरोबर इथं एक आपल्याला बरणी दिलेली आहे, त्या बरणीमध्ये मोजणीसाठी टोकन. आता ही सुंदर असे छोटे छोटे टॉईज आहेत, आकार वेगवेगळे आहेत, रेड ब्ल्यू येलो ऑरेंज त्याचबरोबर ग्रीन अशा साहित्यातून आपल्याला 96 या पीस आहेत आणि टोकन मोजणीसाठी टोकन म्हणून यासाठी आपल्याला दिलेला आहे. तर सुंदर आपण या ठिकाणी पाहू शकता. ही सुद्धा निपुण भारत पेटी म्हणजे पूरक साहित्यामध्ये आपल्याला हे साहित्य असणार आहे. तर याचा आपण सविस्तर असा व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत. आणि आता हे साहित्य आहे, त्या साहित्याचा वापर आपण विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं महाराष्ट्र शासनाचा सूचनाचा उपक्रम आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या साहित्यांची आवड गोडी आणि विद्यार्थी निपुण होण्यासाठी नक्कीच होईल. तर हे साहित्य आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्राप्त झालेलं आहे, हाताळायला अतिशय सोपं आहे आणि आकर्षक असं साहित्य महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि
विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणजे साहित्य इथं तिथं कुठेही जाणार नाही अशा सुंदर रीतीने पॅकिंग सुद्धा दिलेलं आहे आणि ही मार्गदर्शक पुस्तिका यासाठी आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तर याचा पुढचा व्हिडिओ आपण साहित्य कसं हाताळायचं त्याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पहिला लेसन आहे कोनपट्टी, मीटरपट्टी, अपूर्णांक बेरीज, आकृतीबंध, बेरजेची कहाणी, फासे, लाल फासा, टाइम सोंगट्यांचा संच, पिवळा फासा, उदाहरण कार्ड, बोनस कार्ड, गणित शिकूया तसं त्याचबरोबर शब्दझुंज म्हणजे शैक्षणिक साहित्याचं नाव दिलेलं आहे आणि तो कसा खेळला जातोय त्या पद्धतीनं या ठिकाणी भाषेची गाडी, गणिताची गाडी, आपल्याला इंग्रजीचं महिनचक्र आहे ते कसं वापरायचं आणि विद्यार्थ्यांना क्रम लावून कशा पद्धतीने सांगता येईल असं सुंदर साहित्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तर आपण याचा वापर नक्कीच करणार आहोत. धन्यवाद.